नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही श्रम कार्ड धारक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने नवीन 1,000 रुपये रकमेचा हप्ता जारी केला आहे, जो लवकरच तुमच्या खात्यात जमा होईल. या योजनेचे फायदे, अर्ज करण्याची प्रतिक्रिया आणि पात्रता याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग सुरू करूया. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्रम कार्ड धारकांसाठी सरकारने जाहीर केलेल्या 1,000 रुपये रकमेच्या नवीन हप्त्याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. जर तुम्ही श्रम कार्ड धारक असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ई श्रम कार्ड म्हणजे काय हे पहिले आपण जाणून घेऊया. ई श्रम कार्ड हे असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत मजूर, रिक्षाचालक, फेरीवाले, शेतमजूर आणि इतर असंघटित क्षेत्रातील कामगारांना अनेक फायदे मिळतात. 1,000 रुपये रकमेच्या हप्त्याची नवीन घोषणा पाहूया. सरकारने नुकतीच घोषणा केली आहे की पात्र असलेल्या ई श्रम कार्ड धारकांना 1,000 रुपयाचा भत्ता दिला जाणार आहे. हा भत्ता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. तर या योजनेसाठी कोण कोण पात्र आहेत ते बघूया. 1 नंबरला लाभार्थ्याचे ई श्रम कार्ड सक्रिय असावे. दुसरं म्हणजे लाभार्थी असंघटित क्षेत्रात काम करणारा असावा. बँक खाते आधारशी लिंक आणि सक्रिय असावे. राज्य किंवा केंद्र सरकारच्या नियमानुसार पात्र असावे. तर पेमेंट कसे तपासायचे हे आपण पाहूया. सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्या, ishram.government.in. त्यानंतर ई श्रम कार्ड क्रमांकाने किंवा आधार क्रमांकाने लॉग इन करा. खात्यात पैसे जमा झाले आहेत का ते तपासा. जर तुम्ही खात्यात अद्याप पैसे आले नसतील तर घाबरू नका. सरकार टप्प्याटप्प्याने हा भत्ता जमा करत आहे. काही दिवसांनी पुन्हा तपासा. ई श्रम कार्ड योजना अनेक कामगारांसाठी मोठा आधार आहे. 1,000 रुपयाच्या या हप्त्यामुळे लाखो लोकांना आर्थिक मदत मिळणार आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.